आणि आकाश दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली मॅच. स्पर्धेला सुरुवात, आजच्या दिवसाला सुरुवात सकाळचं सत्र आणि इथून मात्र मॅच अगदी ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर्स ग्रीन सिग्नल. स्पर्धेची सुरुवात. लेट्स प्ले. 3, 2, 1. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज होईल सज्ज. पहिला बॉल. ओव्हर फुलटॉस बॉल अन्सरला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत तैनात. मिस फील्ड पाहायला मिळते. पहिलाच बॉल वरती दमदार चौकार फलंदाज आपण पाहतोय आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळेल. चौकारानं सुरुवात केली जाते. दमदार सुरुवात. प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि त्या निर्णयाला कशा रीतीने कामगिरी करावी याचं ज्वलंत उदाहरण देत असताना स्ट्राईक एंड वरती आकाशला आपण पाहतोय. राईट हँड बॅट्समन. नॉन स्ट्राईक एंड वरती राहुलला अगदी आपण पाहू शकाल. ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. शॉट थर्डमॅन मधून बॉल थर्डमॅनला अगदी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. फिल्डर आहेत तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 6 धावा धापटल्यावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहत असतो. दोनच खेळाडू अगदी सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतील. इथे लॉंगॉनच्या रिजन मध्ये खेळाडू आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये मिड ऑनला अगदी आपण पाहू शकाल. मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर असेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंटच्या रिजन मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळेल. आणि अशी फिल्डिंग पोझिशन अगदी पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. सिंगल आली. सात धावा धापटल्यावरती आपण पाहतोय. यावेळेस हलकी हाताने ड्राईव्ह केलाय. डीप पॉइंटला फिल्डर नाहीयेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलत असताना चांगली सुरुवात, चांगली कामगिरी फलंदाज राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. येतोय चौकार. बोर्ड 11 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळत असताना सूरजला अगदी आपण पाहू शकाल. राईट ओव्हर द विकेटनं यावेळेस दांडी गोल एष्ट्या उद्ध्वस्त. पहिला धक्का बॅटिंग करत असताना यंगस्टार 11 धनगरवाडी टीमला फलंदाज आपण पाहतोय. यस राहुल इज बॅक टू द डगआउट. नो बॅट्समन 1 डाउनिंगच्या ऍक्शन मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती होताना अगदी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज समीर आला आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अगदी आपण पाहिलं पहिल्या 3 बॉल वरती चांगली दमदार कामगिरी, जिथे एक चौकार आकाशच्या बॅट मधून, एक चौकार राहुलच्या बॅट मधून आपण पाहिला. परंतु अंतिमचे 2 बॉल अगदी पूर्णपणे कमबॅकिंग राहिलेत. विकेट देखील मिळाली. अंतिम बॉल डॉट येताना आपण पाहिला. षटक क्रमांक पहिला झाले समाप्त आणि संघाची धावा संख्या 1 गडी बाद 11 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हर P2 चे षटक पॉवर प्ले. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
राकेशला आपण पाहू शकाल सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. चिखलोली चषक 2026 आणि खरं तर या स्पर्धेची सुरुवात अगदी आपल्याला पाहायला मिळते. समीरला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना. स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला आकाश आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला हलक्यात ड्राईव्ह केला. मिडॉनला फिल्डर आहेत. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा अगदी दोन फलंदाजाच्या मधोमध उचलला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजाच्या मधोमध चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतील. 13 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहू शकाल. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहतोय. पहिलं सत्र, पहिलं पूर्वार्ध, पहिली मॅच आणि त्यामध्ये जबरदस्त कामगिरी सध्याच्या स्थितीला आकाशची आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 9 धाब्यांचे योगदान देत असताना अगदी चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रहार केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. यस पंचांचा डिसिजन. OUT फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होताना खरं तर आपण पाहिलं आकाशला परतावं लागतंय. ज्याच्या बॅटमधून चांगली धावसंख्या बनत होती आणि त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये गोलंदाज अगदी आपण पाहतोय राकेश यशस्वी ठरलाय. न्यू बॅट्समन इन ऍक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती हरचंदला आपण पाहू शकाल. यावेळेस पहा खराब कॉलिंग. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं कॉलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ती कॉलिंग मात्र इथे चुकली आहे. आणखी एक धक्का बसतोय. फलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. जशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तशा रीतीनं मात्र मैदानाच्या बाहेर परतताना हरिश्चंद्र याला अगदी आपण पाहू शकाल. धक्का क्रमांक 3. यस डीजे. खर तर आज अगदी चांगली डीजेची भूमिका देखील आपण पाहतोय. आमचे रवी दादांना अगदी आपण पाहू शकाल. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. आमचा आवाज खरं तर अगदी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील करूया स्वागत. न्यू बॅट्समन चंदनला आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती समीरला आपण पाहतोय. आताच्या धावा बनणं गरजेचं आहे. प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय जो स्वीकारलाय आणि मग त्या निर्णयावर मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. 5 षटकं म्हटले तर 50 ते 55 धाब्यांचं टार्गेट सेट करणं अगदी इथून निर्णायक ठरेल. सेकंड ओव्हर अगदी मार्गच असताना अद्याप धावा संख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला राकेशची पाहायला मिळते. अद्याप 5 बॉल हाताळलेत ज्यामध्ये 1 सफलता आणि त्यानंतर 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल स्ट्राईक एंड वरती फेस करताना या षटक क्रमांक समाप्त झालं 2 आणि संघाची धावा संख्या आपण पाहतोय स्थिर 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 2 पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ झाला समाप्त. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. वैयक्तिक 2 सांगे कोट्यातील 3रं षटक घेऊन सुरेशला पुन्हा एकदा आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये कशा रीतीने कामगिरी केली जाईल. अपसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता
चांगली सुरुवात तिसऱ्या षटकामध्ये सूरजची आपण पाहतोय. तब्बल 5 खेळाडू खरं तर सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअरला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि सलगचा हा दुसरा डॉट येताना अगदी आपण पाहतोय. चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी खरं तर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक अद्याप मार्गच असताना धावसंख्या स्थिर 14 या आकड्यावरती पाहतोय. ड्राईव्हला चांगला फटका, फिल्डर आहे तैनात, उचलतील फेकतील दुसरीचा प्रयत्न, परंतु मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसवताना 15 धावा पटलावरती आपण पाहतोय. 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. एका बाजूला यंगस्टार 11 धनगरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला संघ आपण पाहतोय जांभेलीपाडा संघ. बॅट चिकडा, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग अगदी तिथे आपल्याला पाहायला मिळते फक्त सिंगल. आता इथून मात्र मोठे फटके ना अगदी निर्णायक ठरतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आता कितपत योग्य ठरला जाईल अगदी पाहिलं जाणार. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा येताना आपण पाहिल्या. सेकंड ओव्हरमध्ये 3 धाब्यांचं अगदी निर्णायक षटक हाताळताना गोलंदाज राकेशला आपण पाहिलं आणि अद्याप पुन्हा एकदा सूरजला आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल, पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडीशी चुकी झाली होती, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी सक्सेसफुली कॅच केलाय आणि आणखी एक धक्का बसतोय. फलंदाज अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या बाहेर परतताना समीरला आपण पाहतोय. यस डीजे. सहाव्या क्रमांकावरती भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता थोडीशी कठीण परिस्थिती, थोडंसं संगत बॅटिंग टीम वरती पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला चांगला फटका, अलॉंग दी कार्पेट, फिल्डर आहे तैनात, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 रन्स, 17 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त आणि संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा देऊया संधी डीजे रवी यांना. साईबाबांचं अप्रतिम संगीत करत तर आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॉलर इज ऑन द बॉलिंग लाईन. नवीन गोलंदाज मोहनला आपण पाहू शकाल. चौथं षटक घेऊन स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना भरतला आपण पाहतोय. यावेळेस अपील केली जाते लेग बिफोर विकेटची, परंतु पंचांचा कोणताही इशारा नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. तब्बल स्पर्धेची धनराशी अगदी आपण पाहू शकाल, जिथे प्रथम क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 15,000 रुपये, भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 7,000 आणि भव्य दिव्य चषक अगदी आपण पाहू शकाल. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, सरप्राईज गिफ्ट, चांगल्या ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि मग स्पर्धेचे आयोजक खरं तर आपण पाहतोय अखेश दादा असतील, दीपक दादा असतील, विकी दादा असतील, रोहित दादा असतील आणि बाळा दादा असतील आणि संपूर्ण चिखलोली ठाकूरपाडा टीम आणि त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा. यस, चौकार आलाय. आता संघाची धावसंख्या पुढे सरसवताना जाऊन पोहोचली आहे 23 रन्स, 23 धावा पटलावरती.
आज खरं तर दादा आपण पाहतोय संकष्ट चतुर्थी आणि त्यानंतर जशी सिच्युएशन तशा रीतीचं संगीत अगदी डीजे रवी यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. चौकाराच्या मदतीने 23 धावा दाबटल्यावरती अगदी आपण पाहतोय आता इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल दोन फलंदाजांना, कारण जी धावत संख्या बनत नाहीये ती धावत संख्या आता बनवणं अगदी निर्णायक ठरेल, कारण समोर संघ तेवढ्याच ताकदीचा आपण पाहतोय. मग जांभूलपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं यावेळेस ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी असं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण मागील बॉलवरती चौकार येताना जरूर आपण पाहिला, परंतु या बॉलवरती चांगलं कमबॅक अगदी गोलंदाज मोहनचा आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 मार्गच असताना अद्याप 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. धावसंख्या 23 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज. शॉर्ट पिचचा बॉल फायदा उचलता आला नाहीये, त्यानंतर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतो. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आणि अशा रीतीने चांगली कामगिरी करत असताना यंगस्टार जांभूलपाडा, यंगस्टार धनगरवाडी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना जांभूलपाडा टीम. यावेळेस हवेमध्ये बॉल, परंतु बॉल अगदी नोमॅच झोन मध्ये सेफ लँड होताना पाहायला मिळेल. फिल्डर आहेत त्यांना 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जाते. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. एका बाजूला जांभिवली तर एका बाजूला धनगरवाडी टीम. आणि पहा नेक्स्ट मॅच साठी आम्ही इथून कॉल देऊ. पहिला कॉल असेल पहा. जशा रीतीने इनिंग ब्रेक होईल तशा रीतीने टॉस होणं अगदी इम्पॉर्टंट ठरेल. जय वाघोबा धनगरवाडी टीम आणि श्री मलंग टीम. जशा रीतीनं पहा पहिल्या सत्राचा खेळ संपेल. टॉस साठी आपण त्वरित रिपोर्टिंग करा. पहिलं सत्र, पहिलं पूर्वार्ध 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 26 धावा दाबटल्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. (26 रन्स ऑन दी बोर्ड). 26 धावा दाबटल्यावरती अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग मराठी भाषेमध्ये सातत्यानं म्हटलं जातं. हाणामारीचं षटक आणि ते षटक घेऊन गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप आलाय. आता कितपत हाणामारी या षटकामध्ये स्वीकारली जाईल. स्ट्राईक एंड वरती भरतला आपण पाहतोय. बॅकवर्ड साईडला थोडी श्वमलिंग पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 27 रन्स, लॉस ऑफ दी 4, 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतील. शेवटचं षटक मार्गच आहे. आता इथून मात्र चांगले फटके मात्र इथून सजवावे लागतील. धाव संख्या बनणं अगदी इम्पॉर्टंट ठरेल, कारण 5 षटकांचा सामना म्हटलं तर 45 ते 50 धाब्यांचं टार्गेट सेट करणं अगदी निर्णायक ठरतं. शॉर्ट थर्डमॅनला चांगले फिल्डिंग 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 28 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा अद्याप खेळ आहे बाकी. ऑफसाईडच्या रिझन मध्ये चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफला फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने संघाची धाव संख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 5 षटकांचा सामना. पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा बनणं गरजेचं होतं, ज्या धावा बनणं निर्णायक होतं, त्या धावा मात्र अद्याप बनताना पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस गती अगदी आपण पाहिली. चांगली गती, अचूक मारा, अचूक टप्पा आणि आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीपला आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना. यावेळेस बॅकवर्ड साईडला मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि नशिबाचा चौकार. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय यंगस्टार 11 धनगरवाडीच्या अकाउंट मध्ये संघाची धाव संख्या 34, 34 रन्स. चौतीस धावा दापटल्यावरती इथून मात्र लाईन थोडीशी बिघडताना आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सिग्नल, यस इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल
आणि या संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. 35 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, सिंगल सोडण्याचा प्रयत्न, धावचीच्या स्वरूपात आणखी एक धक्का आणि इथून मात्र पहिल्या सत्राची समाप्ती. पहिला पूर्वार्धाचा खेळ झाला समाप्त आणि बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय. यंगस्टार 11 धनगरवाडी टीम. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा पटलावरती. आता 5 षटक, 36 धावांचं आव्हान, 36 धावांचं टार्गेट. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मग आपण पाहू शकाल जांभिवली गाव टीम. चला टॉस साठी आम्ही इथून विनंती करतो. पहा आता शेवटचा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अगदी निर्णायक आहे. या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाईल. जिथे एका बाजूला जय वाघोबा धनगरवाडी टीम, चला कॅप्टन आपण त्वरित दाखल करा. आणि मलंग टीम, श्री मलंग गट टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाते आपण टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करा. पहा केली जाते. संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच कडे आपण बोलणार आहोत जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 धनगरवाडी संघानं जमावलं टोटल 35 धावा. आता जांभिवली टीम समोर अगदी 36 धावांचं टार्गेट. साधं सोपं आव्हान, परंतु ते आव्हान चेस करत असताना किती अडचणी, किती अडथळे निर्माण केले जातील अगदी पाहिलं जाणार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. दोन ऑफिशियल बॅट्समन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल. राहुल ज्यानं गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी अगदी आपण पाहिली होती. तब्बल 2 षटकं हाताळली, ज्यामध्ये 14 धावा खर्च करत असताना तब्बल 2 सफलता देखील राहुलनं आपल्या नावावर लावल्या गेल्या होत्या. आणि अद्याप तोच खरं तर खेळ साकारताना स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज राकेशला आपण पाहतोय, त्याची देखील चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पहिलाच बॉल, शॉर्ट पिचचा चेंडू, थर्डमॅनला
फिल्डर आहेत तैनात, अगदी उचलतील फेकतील तत्पर, वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाव्यानं सुरुवात केली जाते. 36 धाव्यांचं अगदी टार्गेट. आता ते टार्गेट कशा रीतीने चेस होणार तर त्या धावा कशा रीतीने डिपेंड केला जाणार. पहिलं पॉवर प्लेचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती समीरला आपण पाहतोय. वेगानं बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा इथून कोणताही संपर्क होत नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होताना अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं 2 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप मिड विकेट लॉंग ऑफ लाईक खेळाडू आपण पाहू शकाल. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि डेफिनेटली झेल कलेक्ट केली जाते. अंपायर्स डिसिजन फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, पहिला हादरा बॅटिंग करत असताना जांभिवली टीमला. फलंदाज आपण पाहतोय यस मैदानाच्या बाहेर परतताना राहुलला आपण पाहू शकाल. मोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रत्युत्तर देत असताना चांगली कामगिरी समीरची आपण पाहतोय. बॅटची कडा, शॉट फाईन लेगला चुकी होतीये. या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये मार्गड्या ठरतील. क्रिकेटमध्ये 7 जण म्हटलं जातं पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आणि इथून मात्र झेल अगदी जमिनीला दाणवताना आपण पाहिली. फिल्डर तैनात होते. महेश यांची थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं ज्यामधील 5 चेंडूचा खेळ संपला आणि 3 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतोय. विशालजी पाटेक यांना आम्ही इथून विनंती करू. पाठारे यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिले षटक प्रत्युत्तर देत असताना जबरदस्त कामगिरी समीरची आपल्याला पाहायला मिळते. कारण आता धावत संख्या कमी आहे, मग ती धावत संख्या कशा रीतीने रोखली जाईल याचं ज्वलंत उदाहरण देत असताना समीरला आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन समोर राकेशला अगदी आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू देखील डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि दमदार कामगिरी समीरची आपण पाहिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जांभिवली टीमनं जमावली धावसंख्या तब्बल फक्त आणि फक्त 3 धावा दापटल्यावरती. यस डीजे. पहा खरं तर आयोजकांची विनंती आहे वारंवार टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. 8 संघ आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यानंतर आपण पहिला सामना 5 षटकांचा खेळवतो याच्याकडे देखील लक्ष केंद्रित असू द्या. बऱ्याचदा खरं तर आम्ही पाहतो 8 संघ असले तरी पहिला सामना अगदी 4 षटकांचा खेळवला जातो, परंतु या स्पर्धेमध्ये चांगली संधी खरं तर सर्व खेळाडूंना मिळते. 5 षटकांचा पहिला राऊंड अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला खेळ खरे तर पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या फेरीतील सामने अगदी 4 ओव्हर्सचे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले P2चं षटक घेऊन गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन मोहनला आपण पाहू शकाल. इनॅक्शन नंबर 3 मध्ये दाखल झालेला खेळाडू आणि अद्याप स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिचचा बॉल टॅपिंग क्रिकेट सारखा थोडासा नजारा अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटला फंबलिंग पाहायला मिळते. बॅकअप आहे तिथे उचलतील फेकतील तत्पर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या 5 धावा दापटल्यावरती आपण पाहतो. 5 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. 5 धावा दापटल्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक दुसरं घेऊन असताना गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट यावेळेस शफल होऊन अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा, लाईन थोडीशी गरम आहे, लेगस्टकच्या बाहेरून जाणार हा बॉल. यस, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि संघ जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. स्पर्धेची नियमावली आपण पाहू शकाल, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, इथून मात्र अगदी माघारी पाठवलं गेलंय. फलंदाज आपण पाहतोय इनॅक्शन नंबर 3 मध्ये दाखल झालेला मोहन, आणि मोहनला बाद करण्यामध्ये गोलंदाज रोहित यशस्वी ठरलाय. धक्का क्रमांक दुसरा. आता बॅटिंग करत असताना थोडस संकट, थोडीशी कठीण परिस्थिती संघ आपण पाहतोय जांभवली या संघावरती. संघांना खरं तर बिमरसाठी अगदी रिव्ह्यू दिला जाईल. बॅटिंग टीमसाठी एक रिव्ह्यू असेल, फिल्डिंग टीमसाठी देखील एक रिव्ह्यू असेल. याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. आणि त्यानंतर अंपायर्स अगदी ज्या वेळेस रिव्ह्यू मागतील त्यावेळेस खरं तर इथून चेक केलं जाईल, परंतु टीमसाठी फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असेल. पहा, अगदी एखाद्या वेळेस क्लोज डिसिजन असेल, मग अंपायरने अगदी रिव्ह्यू स्वीकारला त्यानंतर मात्र इथून पाहिलं जाणार, परंतु टीमसाठी पहा एकच रिव्ह्यू असेल बिमरसाठी. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती रोहितला आपण पाहतोय चांगली कामगिरी असताना मागील बॉल वरती लाईन थोडीशी बिघडली होती, परंतु यावेळेस अगदी सफलता मिळाली रोहितला. शफल होऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेगस्टकच्या बाहेरून जाणारा बॉल. या सत्रातील या ओव्हरमधील दुसरा वाईड अगदी आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक एक्स्ट्राची धाव संघाच्या खात्यामध्ये आणि संघ 7 या आकड्यावरती पुढे सरसावताना अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरं 36 धावांचं टार्गेट आणि यद्यपि जमल्यात 7 धावा. सोपं आव्हान, परंतु ते आव्हान रोखण्याची कामगिरी सध्याच्या स्थितीला रोहितची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. जशा रीतीनं डॉट बॉल येतील तशा रीतीनं दबाव मात्र क्रिएट केला जाईल, तशा रीतीनं प्रेशर बॅटिंग टीम वरती इन्क्रीज करण्याचं काम मात्र इथून केलं जाईल. दुसरं षटक आणि ज्यामध्ये यद्यपि 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि यद्यपि 4 धावा खरं तर रोहितनं खर्च केल्यात. पहिलं षटक अगदी निर्णायक ठरलं, जिथे 3च धावा खर्च होताना आपण पाहिल्या. समीरची चांगली कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. शॉर्ट पिचचा बॉल, हाईट अगदी बरीचशी आपण पाहिली आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून अगदी वाईटचा इशारा आलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील इथून गोलंदाजाला दिली जाते. एक्स्ट्राची आणखी एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 8 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. 8 धावा पटलावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. आता इथून 36 धावा जरी असल्या तरी त्या धावा रोखण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाज आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून केलं जात आहे. षटक क्रमांक दुसरा 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. चांगली कामगिरी रोहितची पाहायला मिळते. डबल 3 एक्स्ट्राच्या धावा जरूर आल्या. यावेळेस ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, फिल्डर आहेत तैनात. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. खराब थ्रो, खराब कलेक्शन, त्याचा पुरेपूर फायदा 2 फलंदाजांच्या माध्यमातून उचलला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते आणि या संघाची धावसंख्या एकेरीमधून दुहेरीमध्ये प्रवेश करत असताना पहिलं दशक कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. दुसरं षटक ज्यामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल इथून मात्र असेल बाकी. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. राईट टर्म ओव्हर द विकेट न यावेळेस ड्राईव्ह केलाय. पॉइंटला फिल्डर आहेत. यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. जेल टिपली जाते, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करत असताना जांभवली टीमला फलंदाज आपण पाहतोय भरत यावेळेस मैदानाच्या बाहेर.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 5व्या क्रमांकावरती कुणालला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. समीकरणाकडे आपण वळूयात. 18 बॉल आणि ज्यामध्ये 26 धावांची आणखी आहे गरज. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हची पूर्ण टीम खरं तर आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांची भूमिका अगदी आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खरं तर या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि आज देखील अगदी स्पर्धा देखील पूर्णपणे कव्हर करण्याचं काम. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय राजू, याला आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक. राजू याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 30 इथून होईल सुरू. यावेळेस लॉफ्ट केलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. तब्बल 2 फिल्डर अगदी चेंडू मागे पळतायत. कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक आणि इथून मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 17 बॉल 24 धावांची आणखी गरज. संघाची धावसंख्या टोटल 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. व संघाची जबाबदारी पूर्णपणे राकेश या खेळाडूवरती सोपवली जाईल. सलामीला आलेला राकेश अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अद्याप फेस केलेत आणि 2 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून अगदी टीमसाठी दिलं गेलं. फिल्डिंग पोझिशन आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. मिडॉन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाची चांगली भूमिका अगदी आपण पाहतोय आणि इथून मात्र हा डॉट बॉल अगदी एक्झिक्यूट केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जशा रीतीने आता निर्धाव बॉल येतील तशा रीतीनं प्रेशर मात्र क्रिएट केला जाईल. प्रेशर मात्र वाढवला जाईल बॅटिंग टीमवरती. डावखुऱ्याचा फलंदाज राकेश अद्याप खेळ साकारताना स्ट्राईक एंड वरती लोवर फुल टॉस बॉल. फायदा उचलता आला नाहीये. खेळपट्टीचा विचार केला अद्याप गोलंदाजांना चांगली साथ इथून मात्र खेळपट्टीची मिळते आणि इथून मात्र आणखी एक डॉट बॉल एक्झिक्यूट केला जातो. तर जशा रीतीने डॉट बॉल येतील तशा रीतीने समीकरणामध्ये बदल होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 15 बॉल आणि 24 धावांची आणखी गरज. 15 बॉल 24 रन्स असं इक्वेशन. फुल टॉस बॉल, फुल टॉस केलाय वसूल. आलाय स्लॉट मध्ये, पार्क केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील या सामन्यातील पहिला षटकार फलंदाज आपण पाहतोय अगदी आपल्याला पाहायला मिळेल राकेशच्या बॅट मधून. यस, बॅटिंग करत असताना जांभिवली टीम आपण पाहतोय. आणि जरा सामना जिंकला तर तुषार पाटील यांच्या माध्यमातून संघासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. चेंडून चकमा दिला क्षेत्ररक्षकाला. षटकारानंतर आणखी एक दमदार फटका डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 बाउन्स. हा चौकार अगदी आपण पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावरती खरं तर सुनीलजी वाघे नगरसेवक यांना आपण पाहतो. यांच्या माध्यमातून देखील जांभिवली टीम साठी हा सामना जिंकला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम खरं तर अगदी आपण पाहतोय मान्यवरांच्या माध्यमातून केलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं, षटक क्रमांक 30 आणि त्यामध्ये काय कामगिरी. आणखी एक दमदार चौकार. षटकारानंतर सलग 2 चौकार आणि आता मॅच पूर्णपणे अगदी टर्न होताना पाहायला मिळेल.
या अंतिम 3 बॉल वरती जमल्या 14 धावा. आता समीकरणाचा विचार केला येणारे 12 बॉल आणि गरज असेल 10 धाब्यांची. हॅलो. आणि पहा राकेशनं जर हा सामना एकांकी जिंकवला तर व्यासपीठावरती नगरसेवक आपण पाहतोय सुनीलजी वाघे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज वैयक्तिक राकेशसाठी दिलं जाईल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज टीमसाठी देखील लागले गेले. तुषार दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील टीमसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आता कशा रीतीनं सामना अगदी रंगताना पाहायला मिळेल. अंतिम 3 बॉल या मॅच मध्ये अगदी मागडे ठरले फिल्डिंग टीमला. राजूचे खरं तर शेवटचे 3 बॉल पहिल्या 3 बॉल वरती चांगली कामगिरी आपण पाहिली होती. इट्स अ नो बॉल. फिल्डिंग पोझिशन फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मिस्टेक आणि पंचाने दंडित केलंय आणि इथून मात्र नोचा इशारा पंचांचा आलाय. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. आता फ्रीची संधी उपलब्ध झाली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज कुणाल याला पण पाहतोय. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 27 रन्स 27 धाबावरती. क्रिकेट अगदी म्हटलं गेलं तर प्रत्येक गोष्टीवरती अगदी तुमचं लक्ष असणं इम्पॉर्टंट असतं. जे 11 खेळाडू खेळ साकारतात त्या 11 खेळाडूंमधून सर्वांचं 100% प्रेझेंटेशन 100% योगदान देणं अगदी निर्णायक ठरतं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काही चुक्या घडल्या आणि त्यानंतर मागील बॉलवरती खरं तर दंडित केलं गेलं. फ्रीची संधी होती पण तो फायदा उचलता आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक घेऊन समीरला आपण पाहतोय. वैयक्तिक 2रं सांघिक 4थं. रिव्हर्स शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. आता इथून खरं तर राकेशला स्ट्राईक एंड वरती येणं अगदी निर्णायक ठरेल या मॅच मध्ये. राकेशला स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम मात्र इथून करणं गरजेचं आहे. कारण ज्या राकेशच्या बॅट मधून अद्याप 7 बॉल मध्ये 16 धावा बनल्यात आणि तो राकेश अद्याप नॉन स्ट्राईक एंड वरती उभा. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. हवेमध्ये बॉल झेलची संधी. संधीचं केलं सोनं. क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रवीणची चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि धक्का क्रमांक 4 फलंदाज अगदी मैदानाच्या बाहेर परतताना कुणाला आपण पाहू शकाल. नऊ चेंडू 9 धाब्यांची आणखी गरज. नवीन फलंदाज आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये मॅच अगदी कधी फिल्डिंग टीम कडून तर कधी बॅटिंग टीम कडून झुकताना पाहायला मिळते. इट्स अ वाईड बॉल. या चुका या मॅच मध्ये अगदी मागड्या ठरतील. धावा कमी त्यामध्ये एक्स्ट्राच्या धावा जर तुमच्या माध्यमातून खर्च होत असतील मग त्या धावा या मॅच मध्ये अगदी मागड्या ठरल्या जातील. 28 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय ऑनसाईडला हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. आता खरं तर सूरजनं पाहिलंय की राकेशला स्ट्राईक एंड वरती आणणं या मॅच मध्ये अगदी निर्णायक ठरेल आणि तशीच रीतीची कामगिरी सूरजची पाहायला मिळते. 1 धाव इतिया. समीकरणाचा विचार केला 8 चेंडूचा खेळ आहे बाकी. 7 धाव्यांची आणखी गरज आणि अद्याप राकेशला आपण स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅट्समन राकेशला आपण पाहतोय. अगदी खेळ साकारताना 8 चेंडूचा खेळ आहे बाकी आणि ज्यामध्ये 7 धाव्यांची आहे गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर.
बॅटची कडा आडव्या बॅटनं डीप स्क्वेअरला फिल्डर आहे तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती अगदी आपण पाहू शकला. आता या मॅच मध्ये सिंगल डबलला अगदी प्राधान्य दिलं जाईल, कारण 7 बॉल आणि 7 धावांची अद्याप आहे गरज. आजच्या दिवसातील पहिली मॅच, या स्पर्धेतील पहिली लढत, या स्पर्धेची सुरुवात खरं तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि पंचांचा इशारा. षटक क्रमांक 4 होईल समाप्त आणि संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते 30 धावा धापटल्यावरती. आता अंतिम 6 बॉल आणि 6 धावांची गरज. षटक आता धावा कशा रीतीने वाचवल्या जातील, कारण क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ ठरतो. आता इथून गोलंदाज चंदन कितपत श्रेष्ठ ठरेल. 6 चेंडू 6 धावा. समोर फलंदाज आक्रमक खेळाडू राकेशला आपण पाहतोय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला चांगला फटका, दुसरीचा प्रयत्न परंतु मिळेल फक्त सिंगल. 5 चेंडू आता 5 धावा. तर जशा रीतीनं मॅच अंतिम टप्प्यामध्ये रंगतीये तशा रीतीनं अगदी मॅच जोरदार होताना पाहायला मिळेल. 36 धाव्यांचं टार्गेट. आता त्या धावा चेस होतील की त्या धावा रोखल्या जातील. मागील ओव्हरमध्ये खरं तर आलेले 3 मोठे फटके राकेशच्या बॅटमधून ते या मॅच मध्ये कितपत इम्पॉर्टंट ठरतील. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती सूरजला आपण पाहतोय, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत तैनात. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 33 रन्स, 33 धावा. आता 4 बॉल आणि 3 धावांची आणखी गरज. हलक्या हाताने खरं तर धाव चढण्याचा प्रयत्न इथून मात्र बॅटिंग टीमचा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूनं पूर्णपणे धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज चंदनच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचं षटक, 4 चेंडू आणि 3 धावांची आहे गरज. फिल्डिंग पोझिशन अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, पॉइंट असेल, शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्डमॅन, मिड ऑन, मिड ऑफ आणि मग अशी फिल्डिंग पोझिशन अगदी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 3 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा हलकी हाताने ड्राईव्ह केला, शॉर्ट थर्डमॅन करून बॅकवर्ड साईडला थर्डमॅनच्या रिजन मध्ये बॉल फरार झालाय. इट्स अ विनिंग शॉट आणि हा सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना 36 रन्स आणि ते चेस करत असताना जांभिवली टीम मात्र इथून अगदी जिंकताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण खरं तर वळत आहोत. गोलंदाजी करत असताना खरं तर एक सफलता मिळाली आणि बॅटिंग करत असताना 3 आलेले मोठे फटके आणि त्या फटक्याने खरं तर मॅचला पूर्णपणे टर्न केलं. 9 चेंडू 18 धावांची इनिंग साकारली आणि या मॅच मध्ये राकेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आपण या आणि नेक्स्ट मॅच